नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून. भिवंडीमध्ये आज दुपारी 3 वाजता ओबीसी मेळावा. मंत्री छगन भुजबळ मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता. वर्ध्यातील ओबीसी एल्गार मेळाव्याला छगन भुजबळ अनुपस्थित. प्रकृतीच्या कारणामुळे भुजबळ गैरहजर राहिल्याची माहिती. मात्र मेळाव्याला गर्दी नसल्यानं भुजबळांनी जाणं टाळल्याची चर्चा. छगन भुजबळांच्या भिवंडी एल्गार सभेआधी कल्याण डोंबिवलीमध्ये ओबीसी समाजाची बॅनरबाजी. बॅनरवर छगन भुजबळ यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचाही फोटो. आज मराठा संघटनांसोबत जरांगेंची बैठक. अल्टिमेटमसह जरांगे आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार. सरकारच्या शिष्टमंडळानं घेतली जरांगे यांची भेट. 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमचा विचार करा. मंत्री गिरीश महाजन यांची जरांगेंकडे मागणी. संसदेमधील घुसखोरी प्रकरणामध्ये महेश कुमावत या 6व्या आरोपीला अटक. दिल्ली पोलिसांची कारवाई. आरोपींचे फोन नष्ट करण्याचा आणि गुन्हेगारी कट रचल्याचा त्याच्यावर आरोप. पारदर्शक पद्धतीनंच धारावी पुनर्विकास प्रकल्प मिळाला. टेंडरच्या अटी शर्ती ठरल्या. महाविकास आघाडीच्या काळातच ठरल्या. धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून अदानी समूहाचा खुलासा. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. देखभालीच्या कामासाठी ठाणे ते कल्याण आणि माहीम ते सांताक्रूज अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेतला जाणार. धुळे जिल्ह्यातील सुमारे 2024 अंगणवाडी कर्मचारी संपावर. मानधनामध्ये वाढ करा, त्याचबरोबर वेतन श्रेणी लागू करण्याची अंगणवाडी सेविकांची मागणी. पालघर वाढवण बंदराची जनसुनावणी पुढे ढकलली. 22 डिसेंबरऐवजी 19 जानेवारीला सुनावणी होणार. प्रस्थापित वाढवण बंदराच्या पर्यावरणीय मंजुरीसाठी सुनावणी. कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण. सोहळ्याला पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांची उपस्थिती. पुण्यातील हडपसर ते दिवेघाट रस्ता चौपदरी होणार. चौपदरीकरण आणि दुरुस्तीसाठी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाकडून निधी मंजूर. पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या कल्याण दरवाजाच्या दुरुस्तीचं काम पुढील आठवड्यामध्ये सुरू होणार. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत 4.25 कोटी रुपयांचा निधी मंजूर. राज्यामध्ये समूह शाळा उभारण्याचा शिक्षण विभागाचा विचार. 163 ठिकाणी समूह शाळा उभारण्याचे प्राथमिक प्रस्ताव. शिक्षणाधिकाऱ्यांनी आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले. नव्या वर्षामध्ये महाविद्यालयांना 31 शासकीय सुट्ट्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून वेळापत्रक जाहीर. परभणीच्या पूर्णा शहरामध्ये मुख्य जलवाहिनीला मोठी गळती. लाखो लिटर पाण्याची नासाडी. नगरपालिकेचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचा नागरिकांचा आरोप. खोपोलीमध्ये बसमध्ये महिला प्रवासी आणि महिला वाहकामध्ये हाणामारी. तिकिटाच्या सुट्ट्या पैशांवरून हाणामारी झाल्याचा प्रकार. हाणामारी करणाऱ्या दोघींवर खोपोली पोलिसात गुन्हा दाखल. उल्हासनगरमध्ये वासू कुकरेजा मारहाण प्रकरणी दोघांना अटक. आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. तुळजाभवानी देवीची बोगस वेबसाईट आणि मोबाईल ॲप केल्याप्रकरणी पुजाऱ्याला अटक. मंदिर प्रशासनाची कसलीही परवानगी न घेता विजय सुनील बोदले नावाच्या व्यक्तीनं बनवली होती वेबसाईट. कांदा निर्यात बंदी विरोधामध्ये लासलगावमध्ये आमरण उपोषण सुरू. तातडीनं दखल न घेतल्यास सोमवारी मोठं आंदोलन करणार. राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा इशारा. नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्वारीची पेरणी. हरभरा गहू पिकांकडे मात्र शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. जळगावच्या पिलखेडा गावातील तब्बल 25 ते 30 शेतकऱ्यांचे क्लेम पीक विमा कंपनीने नाकारले. पीक विमा कंपनीच्या भोंगळ कारभारावर शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त. धुळे जिल्ह्यामध्ये केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव. केळी उत्पादक शेतकरी संकटात. सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा. नंदुरबार जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत. कांद्याचे भाव कोसळल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष. केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची मागणी. नंदुरबारमध्ये थंडीचं प्रमाण अत्यल्प. कमी थंडीचा रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता. धुळ्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचं सावट. कापूस खरेदी केंद्रावर कमी भाव असल्यानं शेतकरी नाराज. कापूस विक्रीकडे शेतकऱ्यांची पाठ. नंदुरबारच्या तळोदा तालुक्यामध्ये पपईची विक्री नाही. पपईचं नुकसान झाल्यानं शेतकरी संतप्त. खर्चही निघत नसल्यानं पपई विक्रीत शेतकऱ्यांची अपेक्षा. नंदुरबारमधील तापी बुराई प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळण्याची शक्यता. 15 ते 20 वर्षांपासून या प्रकल्पाचं काम अपूर्ण अवस्थेत. धुळ्यातील नकाणे तलावामध्ये अत्यंत कमी पाणीसाठा. रण्यामाळ प्रकल्पातून नकाणे तलावामध्ये पाणी सोडण्याचे आमदार फारुख शाह यांचे आदेश.
नंदुरबारमधील सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये आयुष्मान भारत कार्डसाठी नागरिकांची धावपळ, नेटवर्क अभावी कार्ड नोंदणीसाठी नागरिकांची दमछाक. धुळ्यातील वरखेडी ते आर्णी रस्त्याची दुरवस्था, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास, रस्ता दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी. नंदुरबार शहरामध्ये 4 ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार, वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार. नंदुरबारच्या सारंगखेडा घोडे बाजारामध्ये विक्रीसाठी घोडे दाखल, शहरामध्ये 21 डिसेंबरपासून अश्वस्पर्धांचा थरारही रंगणार. जळगावच्या अंमळनेरमध्ये अजित पवार गटाच्या अनिल पाटील यांची भव्य मिरवणूक, पाडळसरे प्रकल्पाला सुधारित मान्यता मिळाल्यानं नागरिकांकडून अनिल पाटील यांचा सत्कार. पुण्याच्या खेडमध्ये श्रीपती बाबा महाराजांच्या पालखी सोहळा, सोहळ्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. जेजुरी गडावर चंपाषष्ठी षडरात्र उत्सव सुरू, जेजुरीच्या जुनागड काडेपठार मंदिरामध्ये साकारला राम मंदिराचा देखावा. पुण्याच्या धायरीमधील पॉवर लिफ्टिंगमध्ये स्पर्धेत मयानी कांबळेला 4 सुवर्णपदक, मलेशियामध्ये झालेल्या आशियाई क्लासिक पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये मयानी कांबळेची सुवर्ण कामगिरी. मुंबईच्या भक्ती जांभळेचं युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टर महाविद्यालयातून गणित विषयामध्ये मास्टर्स पूर्ण, इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टरमधून गणित विषयात मास्टर्स पूर्ण करणारी भक्ती ही भारतातील एकमेव विद्यार्थिनी. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये रॅपिड ॲक्शन फोर्सच्या वतीनं पथसंचलन, फोर्सच्या जवानांसह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा देखील सहभाग. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये व्हॉलीबॉल स्पर्धेला सुरुवात, स्पर्धेमध्ये एकूण 100 संघ सहभागी. कोल्हापुरातील कोरोची शिवाजीनगर परिसरामध्ये बोर आणि विहिरींना केमिकलयुक्त पाणी, वारंवार तक्रार करूनही कुणीही दखल घेत नसल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 28 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश, आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्ह्यामध्ये पडसाद उमटण्याच्या शक्यतेवरून जिल्हाधिकाऱ्यांकडून मनाई आदेश जारी. बुलढाण्यामध्ये एकानं तोतया जिल्हाधिकारी म्हणून रेती माफियांकडून लाखोंची रक्कम उकळली, देऊळगाव राजा तहसीलदारांच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल. एकट्या धाराशिव जिल्ह्यामध्ये डॉक्टर शोध समितीला तब्बल 69 बोगस डॉक्टर सापडले, सर्वेक्षणामध्ये सापडलेले बहुतांश डॉक्टर्स बंगाली, कोणतीही वैद्यकीय डिग्री नसताना करत होते रुग्णांवर उपचार. वाशीमध्ये जय गजानन कृषी बाजाराच्या वजन काट्यामध्ये तफावत, वजन काट्यामध्ये फसवणूक केली जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर प्रशासनाकडून वजन काटे सील. जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांवर हरभरा उपटून फेकून देण्याची वेळ, हतबल झालेल्या शेतकऱ्याची शासनाकडे मदतीची मागणी. नाशिकच्या चांदवडमध्ये ग्रामीण भागात केंद्र सरकारच्या योजना रथाला ग्रामस्थांचा विरोध, केंद्र सरकारमुळे कांद्याचे भाव घसरल्याचा आरोप करत शेतकरी संतप्त. अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील महोद खुर्दे इथं मानवसेवा प्रतिष्ठानकडून अनाथ मुलांना मायेचा आधार, सुनील मतकर आणि दत्तात्रय नाचन यांच्या वतीनं अनाथ मुलांसाठी मोफत शिक्षणाची त्याचबरोबर राहण्याची सोय. धुळ्यामध्ये माजी सैनिकाकडून विजय दिवस साजरा, शहरातील अब्दुल स्मारक चौकामध्ये विजय स्तंभाला पुष्पहार अर्पण करत अभिवादन. छत्रपती संभाजीनगरमधील 9व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा, 3 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान चित्रपट महोत्सव पार पडणार.